नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूत तुमच्या लाडक्या जाण्यावरती पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपण आणखीन एक नवीन मंदिराला भेट देणार आहोत। मंदिर खूप प्रसिद्ध आहे आणि पंचक्रोशीमध्ये त्याचं नाव सुद्धा तसंच आहे। तुम्ही मला कमेंट करून सांगा की ते मंदिर तुम्हाला माहिती असेल तर। आता आपण इकडून घरातून प्रवास सुरू करतोय। ऊन तर भरपूर झालंय पण नक्कीच आपल्या त्या मंदिराची ओढ असल्यामुळे आपण आज तिकडे जातोय। बघूया मध्ये वाटेमध्ये प्रवास आपला कसा होतोय तुम्हाला दाखवेन मी की चिपळूणातून त्या मंदिरापर्यंत जाण्याचा रस्ता कसा आहे आणि त्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्याची माहिती टाकूया। त्याच प्रकारे आपण त्या मंदिराबद्दलची विशेष माहिती घेण्याचा प्रयत्न करू। तिथल्या पुजारी असतील किंवा तिथले कोणी जर आपल्याला माहितीगार असतील तर ते भेटले तर जर आपण त्याबद्दलची माहिती घेऊन तुम्हाला स्वतः आपण ती देण्याचा प्रयत्न करूया। तर चला मित्रांनो बघूया आपण मग आपला प्रवास कसा होतोय आणि आपण मंदिरापर्यंत कसं पोहोचतोय। फायनली आपण पूर्ण रस्ता पार करून बाईकने आज मंदिरापर्यंत आलो आहोत। तर मंदिराचं नाव आहे खेडची देवी आईची काळकाई आणि हे माझ्या पाठी तुम्ही बघताय हे व्हाईट कलरचं जे दिसतंय संपूर्ण हा मंदिर आहे। या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या यात्रा होतात, शिमगा होतो, जत्रोत्सव होत असतो। तर नक्की मित्रांनो तुम्ही ह्या ठिकाणी खेडला आलात कधी तर या मंदिराला नक्की भेट द्या। खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि तेवढंच पवित्र आहे। कडक देवस्थान म्हणून ओळखण्यात येतं हे। तर अशा या मंदिराला तुम्ही आवर्जून भेट द्यावी असं वाटतं। रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील भरणे गाव समुद्रसपाटीपासून 24,605 मीटर उंचीवर असून उत्तर अक्षांश 17.45 आणि पूर्व रेखांश 73.25 वर वसले आहे। भरणे गावी येण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग नंबर 17 म्हणजेच NH17 असून खेड मुंबई गोवाकडे जाणाऱ्या बसेस येथे आहेत। भरणे म्हणजे गेटवे ऑफ रत्नागिरी आहे। जवळच 1 किलोमीटर अंतरावर कोकण रेल्वेचे खेड स्टेशन आहे। दापोली खेड म्हणून येणारा राज्य रस्ताही आहे। असे लहान मोठे 3-4 मार्ग भरणे नाक्यावर येतात। आदिशक्तीच्या स्वरूपात देवी ही भारतातील सर्व प्रदेशात लोकप्रिय झालेली आहे। प्रत्येक गावी कोणत्या ना कोणत्या रूपात देवीचे देऊळ आपल्याला आजही पाहायला मिळतं। सन 1847 साली श्री सदाशिव गणशेठ पाटणे यांचे वय सुमारे 32 वर्ष व श्री मुकुंद गणशेठ पाटणे यांचे वय सुमारे 20 अशा वयाने 2 भाऊ असणारे हे 2 भाऊ यातील सदाशिव यांना देवांचा चांगला छंद होता। ते आवडीने काळकाई या जागृत देवस्थानाची यथासांग पूजार्चा सणासुदीला देवीचे उत्सव सोहळे पार पाडित। भरणे गावातील विठोजी शिंदे हे त्यांना बरोबरीने सहकार्य करत असत। श्री काळकाई देवी पूर्वापार म्हणजे सन 1807 सालापासून या देवी देवस्थानाच्या मागील भागात झाड आहे। त्याच भागात साधे पाषाणापुढील म्हणजे आजचे देवळाच्या भागात मोकळी जागा होती। तिथेच साधेसे गवताने शिवलेले व निकडीपासून बांधलेले झोपडे या ठिकाणी होते आणि अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सदर देवीचे झोपडे साफसूफ करून शिवून पूर्ण करीत। तसेच मंदिराच्या मागे एक भला मोठा आवळा वृक्ष असून साधारणतः त्याचं वय 150 ते 200 वर्ष असावं। तर वृक्षाच्या पायथ्याशीच शंकरांची पिंडी व नंदी असून मागे श्री काळकाई देवीची पाषाण मूर्ती आहे। ती स्वयंभू पार्वती माता आहे। आपण या वृक्षाला सुद्धा एक प्रदक्षिणा घालतो। झाड मोठे असल्यामुळे मंदिर बांधता आले नाही। पाषाण पुढे घेऊन पुढे मंदिर बांधले आहे। मंदिराबाहेरच्या सभामंडपामुळे मंदिराची शोभा वाढली आहे। सभामंडपात विवाह, धार्मिक कार्यक्रम व सभा, चर्चासत्रे, व्याख्याने असे इतर अनेक कार्यक्रम या ठिकाणी पार पाडतात। बद्दल सांगायचं म्हणजे काळ धर्म निवारण करणारी देवी म्हणून या देवीला काळकाई असे संबोधले जाते। परिसरातून आणि बाहेरून येणारे पर्यटक, विद्यार्थी यांची देखील सोय या ठिकाणी आहे। महामार्गावरच मंदिर असल्यामुळे भाविकांची सतत या ठिकाणी वर्दळ असते। जवळच मिराशी बाबा म्हणजे या
देवी मंदिराचा रखवालदार याचे मंदिरसुद्धा आहे. नारळ, कोंबडा, बकरा, राखणदार मीनाक्षी बाबाचा हा मान आहे. मात्र देवीला गोड नैवेद्य असतो. देवीला कौलाने हा प्रकार इथे मोठ्या संख्येने चालू असतो. मित्रांनो, सदरची जेवढी माहिती आम्हाला मिळाली आहे ही त्यातील ग्रामस्थांनी लिहिलेल्या पुस्तकातून आणि मंदिरातून प्रकाशित करणाऱ्या पुस्तकातून घेतलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता दर्शन घेतलेलं आहे श्रीदेवी आई काळकाईचं आणि खूप छान वाटलं या ठिकाणी येऊन. मला नेहमीच आवड राहिली आहे की प्रत्येक मंदिराला भेट देण्याची, तिथल्या मंदिराची माहिती घेण्याची आणि वास्तविकता जाणून घ्यायची की ते मंदिराचा इतिहास कसा आहे, मंदिराला आजही किती प्रतिसाद मिळतोय आणि आज या मंदिराबद्दल लोकांची आस्था किती आहे, भावनिक विचार किती आहेत. तसंच ज्या लोकांना मंदिराबद्दल माहिती नसतं त्या मंदिराबद्दल येण्यासाठी जे आपण मार्ग दाखवतो, इथून आल्यानंतर तुम्हाला काय काय बघायला मिळतं आणि मंदिराची ऐतिहासिक माहिती, तर या सगळ्या गोष्टी आपण घर बसल्या लोकांना दाखवतो. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या कुटुंबसमेत सगळ्या मित्रपरिवाराला ही व्हिडिओ शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो अशाच आपण व्हिडिओ या चॅनलवरती दाखवत असतो आणि या व्हिडिओ मार्फत आपल्याला अनेक मंदिरांची माहिती मिळते, इतिहासाची माहिती मिळते. त्याच प्रकारे या मंदिरांचं संवर्धन आणि संरक्षण होण्यास सुद्धा मदत होते. येथील पर्यटन क्षेत्राला चालना मिळते, येथील आजूबाजूचे लोकल असतील तर त्यांच्या मार्फत या मंदिराला प्रसिद्ध मिळते. तर अशा प्रकारे आपला एक चॅनलचा चांगला उद्दिष्ट आहे आणि मला वाटतं या उद्दिष्टाला तुम्ही सर्वांनी आम्हाला साथ द्यावी अशी अपेक्षा. तर पुन्हा एकदा भेटूया आपण असंच आणखी एक मंदिर आणि त्याच्याबद्दलची माहिती घेऊन, किंवा आपल्या या भारतीय कलेबद्दल किंवा कल्चरबद्दलची माहिती आपण नेहमीच या चॅनल दाखवत होतो. तर सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की यशस मंदिरांना भेट द्या, त्या मंदिरांना प्रसिद्धी मिळू दे आणि अशा या मंदिराचं संरक्षण आणि संवर्धन होऊ दे हीच आपल्या चॅनलमार्फत अपेक्षा. तर पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत तुम्ही आपली काळजी घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.